कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्व येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 103/26 भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 309(4), (6), 204, 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की या गुन्ह्यातील फिर्यादी दीपक शिंदे हे पुण्याचे रहिवासी आहे। त्यांना रँडमली एक माणसाने फोन केला आणि तुम्हाला मी 500च्या नोटा द्या, त्याच्याऐवजी तुम्हाला 10, 50 आणि 100च्या नोटा बदलून देतो आणि त्या बदल्यात तुम्हाला 2 लाख रुपये, 5 लाखाच्या वर 2 लाख रुपये जास्तीचे देतो, अशा स्वरूपाचे त्याला एक 5 ते 6 दिवस कॉल केले आणि कल्याणमध्ये भेटण्यासाठी बोलवले। कल्याणमध्ये एका माणसाने त्याच्याशी ओळख करून घेतली आणि कल्याण पश्चिमेमधून मग परत एक दिवस थांबून त्यांनी कल्याण पूर्वेला आला आणि पूर्वेला आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत असलेले 4 ते 5 लोकांनी त्यांच्याकडे पैसे असल्याची खात्री केली आणि त्यांच्या हातातली ती पैशाची बॅग त्यांना धक्का मारून निघून गेली। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आरोपींच्यासोबत दुसरी एक वाहन होतं, त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस असल्याचे सांगितले, बनावट पोलीस असल्याचे, की पोलिसांनी पकडला असा बनाव केला आणि ते पूर्वीची आधीची गाडी आणि नंतरची गाडी असे दोघेही पुण्याच्या दिशेने पळून गेले। या दरम्यान पोलिसांना माहिती मिळालेली पोलिसांनी तांत्रिक तपास करून 5 तासाच्या आत सुरुवातीला 4 आरोपी पकडले आणि त्यानंतर इतर 5 आरोपी पकडलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 2 स्कॉर्पिओ गाड्या आणि 2,36,000 रुपये 9 आरोपितांकडून जप्त करण्यात आलेले आहे। 9 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे आणि आरोपी आतापर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। यांची आता रॉबरी आणि बतावणी करून या प्रकारे असे करण्याची पद्धत आहे। अशा प्रकारची पद्धत ही कल्याण परिसरात पहिल्यांदाच दिसून आलेली आहे। त्यानुसार पण आम्ही तपास करीत आहोत। काही आरोपी याच्यातील रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। आरोपी जो एक आहे उमाशंकर हनुमान प्रसाद, याच्यावर पण कोळशेवाडी आणि कोणगावला गुन्हे दाखल आहे। एकूण 5 आरोपी आहे, त्याच्यावर 5 आणि 2 7 सगळ्या आरोपीवर गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखलच आहे।